हॅलो एव्हरीवन अँड गुड मॉर्निंग. सॉरी हा व्हिडिओ खूप जास्त लेट येतो आहे. गटारीचा व्हिडिओ आहे पण मला प्रॉपर एडिट करायला नाही भेटलं, टाईमच भेटत नव्हता. सो मी एडिट करून आता हा जस्ट पोस्ट करते. सो प्लीज बघा आणि एन्जॉय करा. थँक्यू. आणि नक्की पूर्ण ब्लॉग बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा, लाईक करा, शेअर करा. सो असे छान छान नवीन नवीन ब्लॉग्स मी बनवेन. सो आता मम्मी पप्पा येतीलच, सो मी तुम्हाला दाखवते पुढे काय काय होईल. ओके, बाय बाय. सो तिथे आईंची पूजा चालू होती आणि माझी इथे प्रिपरेशन चालू होती. सो खूप कांदे होते, सो पटापट ते कापले आणि तोपर्यंत खाली बघा मम्मी पप्पा आलेले. सो त्यांना मी व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होता पण अंदाज चुकत होता, तरी थोडं कॅप्चर केलं. इथे खाली द्विजला वगैरे आवाज देत होती वहिनी आणि मम्मी पप्पा. द्विज एकत्रच आलेले. त्याच्यानंतर ना आम्ही इथे सगळे प्रिपरेशन करत होतो. पहिलं तर आई नॉनव्हेज खात नाहीत, सो त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी फर्स्ट पनीरची भाजी करून घेतली. म्हणजे नॉर्मल आपलं कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्येच पटापट ती करून घेतली. नंतर इथे पप्पा व्हिडिओ दाखवायचं होतं, आमच्या बाबूंचा कॉल आलेला सुट्ट्या. सो ते आणि मग इथे सगळं आम्ही एकत्र येऊन छोटं छोटं जसं जसं जमेल जे जे करता येईल ते सगळेजणं करत होतो गप्पा मारत मारत. सो इथे वहिनी आणि आई पण थोडं हेल्प करत होत्या. त्याच्यानंतर इथे द्विज कलरिंगचं काम चालू होतं त्याचं. तो पण काय करेल आणि पप्पा मस्त फोनमध्ये बिझी होते. फॅन लावायला सांगितलेलं त्यांना बघू. आणि मम्मी इथे वड्यांचं पीठ मळत होती मस्तपैकी. सो ते थोडंसं मुरवायला लागतं म्हणून ती आधीच मळून घेतो. ॲक्च्युली रात्रीच मळायचं असतं पण ते रात्री जमलं नाही म्हणून आल्या तिने लगेच वड्यांचं पीठ मळायला घेतलं आणि ते मुरवायला ठेवून दिलं. आणि नंतर मग इथे ना मी कोलबी आणलेली, कोलबी आणि आपलं सुरमई आणलेली. सो त्याला मम्मी थोडंसं असं मसाला वगैरे लावून ठेवून देत होती. म्हणजे ते चांगलं मसाला वगैरे मुरला की मग तर फ्राय करताना मस्त छान लागतं. सो आमचा असा प्लॅन होता की चिकन वगैरे पण आणलेलं आणि सुरनला चिकन जास्त आवडत नाही आणि त्याचा जॉब असल्यामुळे सुट्टी नसल्यामुळे ना आम्ही मॉर्निंगला सगळा चिकनचा बेत करून घेतला आणि हे मॅरिनेट करून आहे ना कोलबी आणि सुरमई ठेवून दिलं. म्हणजे कसं संध्याकाळी आम्हाला ते करता येईल व्यवस्थित. सो इथे माझं मसाला करण्याचा म्हणजे आपल्याला कांदा खोबऱ्याचा जो मसाला असतो चिकनसाठी त्याची प्रिपरेशन करत होत्या. वहिनी तिथे मस्तपैकी लसूण सोलून देत होत्या. गप्पा मारत मारत आमचं तेच चाललेलं होतं. सो अशी तयारी छान चालेल. तुमची गटारी कशी झाली मला नक्की करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण कोण जास्त सबस्क्राईब करत नाही आहे. सो डिमोटिवेट व्हायला होतं. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. आणि इथे ना पप्पाने आंबे पण आणलेले, खूप मस्त होते आंबे. सो काम करता करता खात पण राहायचं. सो कसं छान छान वाटतं ना. मग आम्ही आंबे खाऊन आमची ही बाकी प्रिपरेशन चाललेली. नंतर मग इथे मम्मी चिकन, कारण इकडे म्हणजे बनवते मी नॉर्मली पण मम्मीच्या हातची चव वेगळीच असते. सो मला तेच खायचं होतं. सो मम्मी इथे चिकन आणि आई इथे सलाड कापत होता, म्हणजे काकडी गाजर वगैरे. पप्पांची इथे मस्तपैकी मॅच चालू होती, ते मॅच बघत होते. आणि सॉरी हे कपड्यांना इग्नोर करा, पाऊस असल्यामुळे बाहेर कपडे सुकवू नाही शकत. आणि द्विजचं इथे फोनमध्ये ड्रॉइंग रंगवून झालेली त्याची. सो आता इथे फोनमध्ये तो मजा करत होता त्याचं. नंतर मी इथे वडे करायला घेतले, जरा वेळ झालेला. सो मी वडे थापून देत होते आणि वहिनी ते हे करत होत्या, म्हणजे शिजवून घेत होत्या. आणि नंतर मग इथे आमचं चिकन वगैरे, चिकन रस्सा, चिकन ग्रेव्ही. सॉरी ते थोडं अर्धं दिसतंय कारण ऑलरेडी खाऊन झालेलं आणि मला कॅप्चर करायला टाईमच नाही भेटला. आणि जेवण वगैरे झालं, सगळे सुस्तावलेले. पण इथे द्विज आणि मम्मीला मस्ती करायची होती थोडीशी. सो त्यांची मस्ती चालू होती. दोघं असे छान मस्ती करत. तुमच्या घरी पण असे लहान मुलं आले की मस्ती करतात की नाही कोण तुमच्या घरी, तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. सो आमच्या घरी तर सगळ्यांना लहान मुलं खूप आवडतात. कोणी आलं ना सगळे मस्त रमतात, कारण आवडतं पण सगळ्यांना त्यांच्यासोबत खेळायला. सो तुमच्या घरी असं कोण आहे आणि काय गेम चालला आहे ना तो कळत नव्हता आम्हाला. तुम्हाला कळत असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. त्याच्यानंतर मग इथे संध्याकाळी सूरज आला, त्याला मस्त ग्रीन टी वगैरे दिली, तो पियत होता. आणि नंतर इथे बाकीच्यांना पण चहा नाही बोलू शकत पण काढ्यासारखं एक आहे ते पितो गरम मसाले वगैरे टाकून. सो ते सगळ्यांना सर्व करून देत होते. आणि नंतर मग इथे ना संध्याकाळी भाकरी करायच्या होत्या मला, कारण दुपारी वडे खाल्लेले, खूप जास्त वडे खाऊन पण घसा सुकतो. सो त्याच्यामुळे आता पण बोलून थोडं तसंच झालं असेल, तुम्हाला आवाजामुळे कळत असेल. सो इथे माझ्या भाकऱ्या चालू होत्या आणि ह्यांच्या सगळ्यांच्या मस्त गप्पा चालू होत्या. सो ते गप्पा मारत होते तोपर्यंत मी किचनमध्ये भाकऱ्या माझ्या करून घेत होती. आणि इथे द्विजचा डान्स वगैरे चालू होता, एंटरटेन करत होता तो. आणि बाकी सगळे एंटरटेन होत होते त्याच्यामुळे. आणि इथे मम्मीने माझ्या भाकऱ्या झालेल्या मस्त सुरमई फ्राय करून घेतले. सॉरी थोडा पसारा आहे, होतोच, सगळ्यांच्या घरी होतो. सो आणि नंतर मग इथे कोलबीला
मॅरिनेट करून झालेलं, पण त्याच्यात नंतर मग कोथिंबीर आणि मिरचीचा ठेचा वगैरे टाकून ह्या लोकांना मस्त वाढलेलं. तुम्ही बघू शकता प्लेट किती भारी दिसते. त्या लोकांना म्हणजे सोनू म्हणजे माझा भाऊ, ओंकार आणि सूरज हे जेवत होते. मग आम्ही पण जेवून घेतलं आणि मम्मी आणि वहिनीना वगैरे आम्ही सोडायला खाली गेलो. लिफ्टमध्ये याची मज्जा चालू होती. सो असे थकून हारून सगळे लोक मस्तपैकी जेवून आम्ही सगळेजण ना खाली सोडायला गेलो. बीचची तिथे थोडी थोडी मस्ती चालूच होती. कशी मस्ती चालू आहे, त्याला पुढे बसायचं होतं त्याच्यामुळे त्याची मस्ती चालू होती. आणि मग हे लोक घरी गेले आणि आम्ही पण मस्त मग घरी आलो. सगळं आवरलं. छान गेला दिवस. तुमचा गटारीचा कसा गेला दिवस मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.